आरपीआयचे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम वाडेकर माझ्याबरोबर आहेत। दादा, यावर्षी एक खूप वेगळा असा उपक्रम आपण या ठिकाणी राबवतोय, काय नेमका उपक्रम आहे आणि काय भावना आहे याबाबत? सर्वांना जय भीम। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने व भारतीय संविधानाच्या अमृत वर्षानिमित्ताने तमाम भारतवासियांना मंगलमय शुभकामना। यावर्षीच्या जयंतीनिमित्ताने आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या या कलेक्टर कचेरीवरील पुतळ्यावर एक उपक्रम केलेला आहे की या पुतळ्यावर 4 ट्रक हार जमतात आणि ते हार दुसऱ्या दिवशी डिस्पोज करताना त्याची विल्हेवाट लावताना देखील खूप त्रास होतो। हे लक्षात घेऊन आम्ही डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने यावर्षी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार मेणबत्ती लावण्यासह तुम्ही पुस्तकं जर त्यांच्या चरणी, वह्या त्यांच्या चरणी, पेन त्यांच्या चरणी अर्पण केले तर त्या वह्या, ते पेन आणि त्यामध्ये आमच्या संस्थेने अधिक भर टाकून आदिवासी भागातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हे साहित्य, शालेय साहित्य आम्ही पोचवू। तमाम सर्व भारतीयांना आमची विनंती आहे की अशा महामानवांना पेनाने 4 ट्रक हार जमा होतात, त्याचा काही उपयोग होत नाही। त्यापेक्षा 500 रुपयामध्ये जेवढ्या वह्या येतील तेवढ्या वह्या जर अर्पण केल्या तर बाबासाहेबांच्या विचाराला आपण पुढे नेऊ अशा पद्धतीचं आम्हाला वाटतं। म्हणून यावर्षी आम्ही एक चांगला उपक्रम या 20 दिवसामध्ये केलेला आहे। पुढच्या वर्षी तो आम्ही 5-6 महिने अगोदर राबवणार आहोत। आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती नव्हे तर शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, ज्या महामानवांची जयंती आहे, या जयंतीमध्ये नागरिकांना आव्हान आहे की आपण पुष्पहार अर्पण करण्यापेक्षा जर शालेय साहित्य, वह्या, पुस्तक जर अर्पण केले तर ते कुठल्या तरी गरिबाच्या विद्यार्थ्याला उपयोगी पडतील असं आमचं मत आहे। तर सकाळपासून हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। या ठिकाणी मुरली अण्णा मोहोळपासून तर पुण्याचे कलेक्टर, महापालिकेचे आयुक्त सर्वांनी ही वह्या पुस्तकं अर्पण करून यावर्षी अभिवादन केलेलं आहे। तर संध्याकाळपर्यंत, आता दुपार झालेली आहे, संध्याकाळपर्यंत अनेक लोक हे वह्या, पेन बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करतील। एक मोठा उपक्रम आम्ही सुरू केला आहे, पुढं त्याला यश येईल असं आम्हाला वाटतं। तर पुन्हा एकदा या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं ही विनंती। धन्यवाद। जय भीम। दादा, काय सध्या प्रतिसाद कसा मिळतो? दुपार झालेली आहे, सकाळपासूनचा प्रतिसाद? दुपारपर्यंत या विनस ट्रेडर्स कंपनीने इथं स्टॉल टाकलेला आहे आणि ना नफा ना तोटा। बाहेर 200 पाने वहीची किंमत 60 रुपये, पण इथं ती वही 37 रुपयाला त्यांनी ठेवलेली आहे। म्हणजे डिस्काउंट रेटमध्ये ह्या वह्या उपलब्ध आहेत। सकाळपासून कमिशनर, सगळे उमेदवार, सुप्रियाताई, मुरली मोहोळ पासून सगळे उमेदवार या ठिकाणी, आढळराव पाटलापासून आले, सगळ्यांनी वह्या बाबासाहेबाला वाहिलेल्या आहेत, त्यांच्या चरणी वाहिलेल्या आहेत आणि एक वेगळं अभिवादन या ठिकाणी सगळ्याच पुढाऱ्यांनी केलेलं आहे। हे खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप प्रतिसाद मिळत आहे आम्हाला। तुम्ही बघताय, तुम्ही स्टॉलवर जावा की खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। बाबासाहेबाच्या विनस कंपनीने पेन देखील सिग्नेचर पेन बनवलेला आहे, खूप देखणा पेन आहे आणि तो देखील इथं विक्रीसाठी उपलब्ध आहे। तर प्रतिसाद खूप छान आहे। नक्कीच माझ्याबरोबर परशुराम वाडेकर होते। त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलं की अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे। हार आणि फुलांबरोबर, मेणबत्तीबरोबरच शालेय साहित्य जे आहे ते सुद्धा बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करावं असा हा उपक्रम आहे। आणि हे सगळं अर्पण करण्यासाठी परशुराम वाडेकर यांच्याकडून समस्त भीम सैनिकांना आवाहन देखील करण्यात येते आणि या प्रतिसादाला आत्तापर्यंत तरी खूप चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय। हे सगळं जे शालेय साहित्य आहे ते आदिवासी पाड्यातील गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे जाणार आहे। कॅमेरामन पियुष येरवडेकर सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।